विधानसभेसाठी ठाकरे गटाची तयारी सुरू। कालच्या बैठकीमध्ये लढवल्या जाणाऱ्या संभाव्य जागांवर सुद्धा चर्चा। विधान परिषद निवडणुकीमधील धक्क्यानंतर शरद पवारांची आज पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीवर पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचंच आता लक्ष। अजित पवार घेणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक। पक्षातील अंतर्गत नाराजीवर करणार चर्चा। विशाळगड परिसरात 19 जुलैपर्यंत बंदीचे आदेश। अतिक्रमण काढताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेनं आदेश। लाडक्या बहिणीनंतर आता विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। 12वी पास, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी दरमहा विद्यावेतन। तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार। तर दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटींचा निधी। मुख्यमंत्र्यांची घोषणा। पंढरपुरात विठू नामाचा गजर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न। नाशिकचं अहिरे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी। चंद्रभागेच्या तटी भक्तीचा अथांग जनसागर। तीरावरील मनमोहक ड्रोन दृश्य समोर। प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी। आषाढी निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट। वाहतुकीतही केले बदल। ओढ्याला आलेल्या पुरात अडकले विद्यार्थी। मानवी साखळीद्वारे केली सुटका। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधली घटना।